कालच ग्रेसांचा स्मृती दिवस, आज आपण नारायण सुर्वेंचं संमेलन इथे साजरं करतोय. 60ओत्तरी कवी आणि आम्ही सगळे 90ओत्तरी म्हणजे उत्तर आधुनिकतेमध्ये असणारे कवी आणि समोर बसलेले 70-80च्या काळातले, म्हणजे ही सगळी लिगसी परंपरा जी आहे ती अव्याहत आपल्याला असलेली दिसतीये. इग्निशियस यांची एक वेगळ्या सुराची कविता आहे. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे प्रेमळ साक्षात्कार. लव्ह इज अ डॉग फ्रॉम हेल. ही ओळ चार्ल्स बुकोव्स्की ह्या कवीची आहे. लव्ह इज अ डॉग फ्रॉम हेल. पहिलीच ओळ घंघनली डोक्यात प्रेमळ कविता लिहिताना. चाळल्या आजवर लिहिलेल्या सर्व कविता प्रेम हा शब्द सापडला नाही. कुत्रा सापडला. कुत्र्याला कुरवाळलं, खूप कुरवाळलं, खूप खूप कुरवाळलं, कंटाळा येईपर्यंत. कंटाळ्यात अनुक्रमे खालील साक्षात्कार झाले. साक्षात्कार 1. जगाने माझ्यावर खूप खूप प्रेम केले. इतके प्रेम केले की मी आज जिवंत आहे. साक्षात्कार 2. मी खूप प्रेमळ आहे. इतका प्रेमळ की एकदा एका निराश माणसाचा हात घेणारच होतो मी माझ्या प्रेमळ हातात. इतक्यात तो विनोद कुमार शुक्लांनी घेतला. साक्षात्कार 3. माझे पंतप्रधान खूप खूप प्रेमळ आहेत. ते इतके प्रेमळ आहेत की एकदा लहान मुलांना त्यांनी 1 रुपयाचा कॉईन कवटीच्या मागून ढकलून तो कपाळातून बाहेर काढून दाखवण्याची प्रेमळ जादू दाखवली. तेव्हा एक टीव्ही अँकर घळाघळा रडली. साक्षात्कार 4. माझा एक मित्र पुरोगामी आहे आणि हेच तो प्रेमळ असण्याचं एकमेव कारण आहे. फक्त हे जग त्याला जसं हवंय तसं नाहीये. साक्षात्कार 5. झाडं प्रेमळ असावीत पण त्यांना प्रेम म्हणजे काय ते माहीत नाहीये. साक्षात्कार 6. माझी आई खूप खूप प्रेमळ आहे. ती इतकी प्रेमळ आहे की तिने एकदा उंदराला मरेस्तोवर धोपटलं. तेव्हापासून आज तागायत उंदराने माझे तळपाय कुरतडले नाहीयेत. साक्षात्कार 7. खिडकीच्या गजावर एक चिमणी अलगद येऊन बसलेली आहे. खिडकीच्या अलीकडे मी कविता लिहित असल्याचं तिला माहीत असतं तर ती इतकी निर्धास्त बसलीच नसती. प्रेम म्हणजे खिडकीच्या गजावर निर्धास्त बसलेली चिमणी. धन्यवाद.